प्रणिती शिंदेला जराशी लाज लज्जा शरम वाटत नाही उद्धव साहेबाला धोका देऊन? अरे या प्रणिती शिंदेसाठी उद्धव साहेबांनी आजारी असताना सुद्धा सभा घेतली. तुमच्याशी दोस्ती करायची असेल तर प्रामाणिक दोस्ती करायची या काँग्रेसनं, अन्यथा तुमचा रस्ता वेगळा आमचा रस्ता वेगळा. या प्रणिती शिंदेला तिच्या अवकात आम्ही दाखवणार. काँग्रेसची सोलापूरची खासदार प्रणिती शिंदे, या प्रणिती शिंदेनं काल महाविकास आघाडीला कलंक लावलेला आहे आणि प्रणिती शिंदेचा खरा चेहरा काल महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेला आहे की काँग्रेसमध्ये ही अशी माणसं पोचली जातात जे स्वतःला खूप मोठे समजतात. महाविकास आघाडीपेक्षाही स्वतःला मोठे समजणारे अशी प्रणिती शिंदे हिने काल त्या काडादीला सपोर्ट दिला, जो काडादी अपक्ष उभा आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात मतदारसंघात. ज्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील दिले असताना सुद्धा शिवसेनेचे मशालीकडून, तर त्यांच्या विरोधात हा काडादी उभा आहे मत खाण्यासाठी आणि त्याला सपोर्ट म्हणून या प्रणिती शिंदेनं जाहीर पाठिंबा दिला की आम्ही फ्री फाईट करत आहोत. आम्हाला जरी एबी फॉर्म दिला नसला तरी आम्ही फ्री फाईट करत आहोत. त्या प्रणिती शिंदेला सांगायचं फ्री फाईट कशी असते ते भविष्यामध्ये 2029 ला आम्ही तुला दाखवू की लोकसभेला फ्री फाईट कशी असते. या प्रणिती शिंदेला आमच्यासारख्या शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं आणि सोलापुरातील तब्बल 2 ते 2.5 लाख शिवसेनेचं मतदान त्या प्रणिती शिंदेला पडलं लोकसभेला, म्हणून ती निवडून आली. हिचा बाप 2 वेळा काँग्रेसकडून पडला होता लोकसभेला. पूर्ण धुळीस मिळालेली सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे धुळीस मिळाली होती. केवळ आणि केवळ शिवसेनेमुळं, उद्धव बाळासाहेब ठाकरेमुळे ह्यांना जीवदान मिळालं आणि प्रणिती शिंदे निवडून आली. तरी त्या प्रणिती शिंदेला जराशी लाज लज्जा शरम वाटत नाही उद्धव साहेबाला धोका देऊन? अरे या प्रणिती शिंदेसाठी उद्धव साहेबांनी आजारी असताना सुद्धा सभा घेतली सोलापूर शहरात. काय गरज होती उद्धव साहेबांना? केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेला पाठिंबा दिला या प्रणिती शिंदेला. यासाठी सभा घेतली आणि तिनं ही उपकार विसरली उद्धव साहेबांचे, शिवसैनिकांचे उपकार विसरले आणि जाहीर म्हणते की आम्ही फ्री फाईट करत आहोत, जो जीता वही सिकंदर. या प्रणिती शिंदेला सांगतो एवढी मस्ती काही कामाची नाही, एवढा इगो एवढी घमिंडी काही कामाची नाही. उद्धव साहेबांना धोका देऊन स्वतःला मोठं समजत असेल तर त्या प्रणिती शिंदेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. पण सांगतो शिवसेनेची धोका देणाऱ्यांची अवस्था आम्ही पुढच्या वेळेस दाखवून देऊ या काँग्रेसला, सोलापुरातील काँग्रेसला. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही गाफील राहिलो असं नाही. या प्रणिती शिंदेला तिच्या अवकात आम्ही दाखवणार आणि या महाराष्ट्रातील जनतेसमोर सांगतो आमच्याशी दोस्ती करायची असेल तर प्रामाणिक दोस्ती करायची या काँग्रेसनं, अन्यथा तुमचा रस्ता वेगळा आमचा रस्ता वेगळा. अरे तुम्हाला शून्यातनं 13 वर नेऊन ठेवलं उद्धव साहेबांनी. मागच्या वेळेस 1 खासदार होता महाराष्ट्रामध्ये, यावेळेस 13 खासदार निवडून आले आणि ते केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळे आले. विसरलात का काँग्रेसवाल्यांनो? उपकार विसरलात का तुम्ही? उपकार विसरू नका, उद्धव साहेबांचे उपकार कधी विसरू नका. हेच तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.